या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। अक्कासाहेब, राजमुद्रेचा धाक पत्रात निर्माण होण्यासाठी आधी रणांगणावर शत्रूला धाक बसावा लागतो आणि आता ती वेळ आहे। आधी रणांगण मग सिंहासन। महाराज तरी सुरुवातीला कुठे हो म्हणाले होते राज्याभिषेकाला। आऊसाहेबांनी समजूत घातली तेव्हा तयार झाले। आपण थोरल्या मातोश्रींना सांगूया का सांगायला? चालेल ना, पण त्यांचं ऐकतील शंभूराजे? तुमच्या दादासाहेबांनी निर्णय घेतलाय, पंतांना बोलावून घेतलाय, म्हणजे त्यांनी नीटपणे समजून उमजूनच निर्णय घेतला असेल ना। जर राज्याभिषेकाचं ठरलं तर एक करायचं, आपण राहायचं सोबत, पण एक काम धड होऊ द्यायचं नाही। राजमातोश्रींना भेटायचं होतं। आपण बोलू शकता, पण आम्हाला फक्त त्यांच्याशीच बोलायचं आहे। तुम्ही शंभू राजांवर दबाव आणा आणि सांगा अनाजी पंतांना पद द्या म्हणून, आणि हे झालंच पाहिजे। पत्र आलंय सज्जनगडावर। राणीसाहेब, सज्जनगडावरून पत्र येणं ही आनंदाची गोष्ट, आणि तरी तुम्ही उदास। बघू। अनाजी पंत, हे पत्र पाठवून समर्थांनी मोठाच उपकार केलाय आमच्यावर। त्यांनी आमच्या कामाचं कौतुक केलंय आणि आमच्याकडे काहीतरी मागितलं, आणि हे सगळं तुमच्यामुळे। अनाजी पंत, तुम्ही समर्थांना तकलीफ द्यायला नको होती, व्यर्थ शिणवलं त्यांना। तुमचं कर्तृत्व आम्ही जाणून आणि चोखून आहोत, त्यामुळे कोणाला काय जबाबदारी द्यायची ते आम्ही ठरवू। पण राज्याभिषेक करणार कोण? दुसरं कोण? गागा भट्ट। आणि त्यांना आणायला जाणार कोण? आपल्या अनाजी पंतासनी पाठवा। नाही, नको अनाजी पंतांना, त्यांना लांबच ठेवूया। शिवाय वेगानं जाणारा माणूस हवा, हुशार, निष्ठावंत, विश्वासू हवा। हाय एक माणूस आहे। कोण? हा खलिता केवळ अकबराचा नाही कविराज, हा खलिता आहे काबूल ते बंगाल सल्तनत असलेल्या शहनशाह औरंगजेबाच्या लाडक्या शहजाद्याचा, ज्याने आपल्या बापा विरोधात बंड पुकारलं। गौर से सोच कर देखो जीना, बचपन से लेके आज तक संभा को हर चीज वक्त से पहले मिली, लेकिन अब वक्त से पहले उसे मौत मिली। ये आलमगीर औरंगजेब का वादा है सबसे। अनुभव आणि ज्येष्ठत्व या बाबींचा विचार करता आमच्या आणि स्वराज्याच्या वतीनं अकबराशी बोलणी करण्यासाठी कारभाऱ्यांपैकी कोण जाणार? हमारे खलीदे का जवाब आने के आसार नहीं दिख रहे। नजर ना आए तो ना सही, चिंता के करनी शहजादे, वो संभाजी है, बड़ी दूर की सोचने वाला है। राणीसाहेब, राज्याभिषेकासाठी आमचे आदरणीय वेदो नारायण गागा भट्ट, गागा भट्ट आले की त्यांची व्यवस्था तुमच्याकडे। त्यांचं उठणं बसणं, त्यांना काय हवं काय नको सगळं सगळं तुम्ही पाहायचं। त्यांच्या दालनाची व्यवस्था सुद्धा तुम्ही पाहायची। पण राजे, गागा भट्ट येतील ना? आपला माणूस पोचलाही काशीला। अहो, एवढंच नाही तर गागा भट्टांच्या वाड्यासमोर उभा असेल पत्र घेऊन। आपला निरोप पोहोचणार। राजे गडुतार होताना सांगितलं ना तुम्हाला, आता तुम्हाला आमचं ऐकावं लागेल। येसू, राजे आहोत आम्ही। राजे असला तरीही बायकोचं ऐकावं, म्हणजे मग सगळ्या गोष्टी कशा सुरळीत चालतात। अहो, गागा भट्ट राज्याभिषेकासाठी येण्यास तयार तर झाले पाहिजेत। त्यांनी जर होकार दिला तरच या तयारीला अर्थ आहे। आपण एका ताटात एकत्र असा घास घेतलेला आठवतंय? मग आज आम्ही तुम्हाला शांतपणे बसवून जेवायला घालणार आहोत, तेही आमच्या हातानं। कविराज, हे पत्र गागा भट्टांनी दिलंय। येणार नाहीत गागा भट्ट। काय?
तुम्हाला कसं समजलं? अहो, काय विचारतायसा? आमचा राजा आमच्या विशीतल्या शेताच्या बांधावर येऊन ठेपला तरी शिर्के वाड्यावर तिची खबर होणार नाही असं होईल का? चला आता चला आमच्या संघात. दादासाहेब पण हे बघा, पण बिन काय नाही, आम्ही तुम्हासनी घेतल्या बघार जाणार नाहीत. अहो, महत्वाच्या गोष्टीवर बोलणी होतील पुण्याला. कशासाठी बोलवलं एवढं तातडीनं? तातडीनं बोलवलं ते हा जळका खलिता दाखवण्यासाठी. पण मला का दाखवताय खलिता? हा खलिता रायगडावरून गागा भट्टांसाठी लिहिला गेला होता. लिहिला असेल? कशा पायी साव असल्याचा आव आणताय? जो खलितात तुम्ही लिवलाय माझा कुठेही उल्लेख नाहीये या खलित्यात. ना धडाच्या ना बुडाच्या गोष्टीसाठी मला परत सदरेवर बोलवू नका. राज आलं. गागा भट्ट येणार नाही हे तुम्हाला केव्हा समजलं? समजलं आत्ताच, पण अंदाज होता नकाराचा. हा नकार बळकट करण्याचं काम गडावरून तर झालं नसेल ना? असणारच, कयास ठीक. याचा माग घेतला पाहिजे. पण गागा भट्ट येणार नसतील तर राज्याभिषेक कसा होणार? गागा भट्ट का येत नाहीत आणि ते आले नाही तर राज्याभिषेक कोण करणार? एक महापंडित आहेत. कोण? केशव भट्ट. रघुनाथ पंत हनुमंतेना अटक केली आणि तीही हरजीराजे दादासाहेबांनी. रघुनाथ पंत हे जनार्दन पंतांचे बंधू आहेत. काय वाटतं तुम्हाला, जनार्दन पंत गप्प बसतील? अनाजी पंत, आम्ही असं ऐकलं की आपण आमची राजमुद्रा तयार करून घेत आहात. होय राजे, मातब्बर पंडितांना बसवून ठेवलं होतं. मुद्रा लिहून तयार आहे. आपली अनुमती असेल तर ऐकव. ऐकवा, जरूर ऐकवा. त नमामि. त नमामि. स्वस्ति साम्राज्य शंभू स्वराज्यम. शंभू स्वा हो. आणि पुढे ऐका. मी पंडितांना सांगितलं होतं की मी शंभू राजांना जे लहानपणापासून पाहिलंय ते सगळं येऊ दे. त्यांचं तेज, धैर्य, पराक्रम आणि ते कसे सवाई शिवाजी राजे आहेत ते या चरणात मांडलंय. माफ करा अनाजी पंत, परंतु आमच्या मुद्रेत हे नको की आम्ही सवाई शिवाजीराजे आहोत. हो, म्हणजे एक पाऊल पुढे महाराजांच्या. मुळीच नाही पंत. आम्ही आमच्या आबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकणारे आहोत. मुद्रा देखील तशीच असावी. म्हणजे मग पुन्हा लिहावी लागणार. अहो मग लिवा. पंडित बसवलेत नव मातब्बर. हा लिवा. बसवलेत, पण याच 4 ओळी लिहिताना त्यांची मती कुंठित झाली होती. बघा, प्रयत्न करा. जमलं तर जमलं, झालं तर तुमचंच नाव होईल की. बाबा ही मुद्रा कोणी बनवली तर अनाजी पंतांनी बनवली असं. माझा प्रयत्न तोच आहे. अनाजी पंत, मुद्रा ही स्वच्छ, निर्मळ असावी, अर्थपूर्ण असावी. अष्टप्रधान मंडळात सुद्धा चांगलीच माणसं घ्या म्हणावं. तुम्ही म्हणताय तोच विषय सुरू आहे डोक्यात. म्हणजे सध्या दादासाहेब या विचारात आहेत तर. पण वैनीसा, त्या कटकारस्थान्यांना अष्टप्रधान मंडळात घेऊच नका म्हणावं.
उगाच विषाची परीक्षा कशासाठी? परंतु राणीसाहेब, कधी कधी विषातही औषधाची मात्रा असतेच ना. जर अनाजी पंतांचा स्वराज्यासाठी उपयोग होणार असेल तर तो करून घ्यावा असं वाटतं आम्हाला. झाल्या शिक्षेनं अवहेलनेनं पंत सुधारले असतील. पण तशी खात्री आहे तुम्हाला? अभिरामा डोळे उघड रे, डोळे उघड बाबा अभिरामा. मुंदेवाळाचा तुमका काय सांगू या, त्याका पाठवलंच की द्या. एकदा माणूस आतमध्ये गेला का जिता परत येणार नाही. आहे ये चांगली असा. आता सरिता आपल्यात घेतला की वाडू पोकरू ये नाही लागाचो. थोडेच दिवस केले, आता माहिती ना तुला, इतकं छान सगळं मॅनेज करतो आपण. आता थोडेच दिवसांचा प्रश्न आहे ना, म्हणजे मग सगळं ओके होईल. आणि मग 300 करोड आपले आणि मग आपण फॉरेनला. ये बेबी. तीच करतोस ना मला सुनबाई म्हणून? मी नाही म्हटलं सुन. सुनबाई मला भेटायला ये, मला बोलायचंय. मी नेहमीच्या कॅफे जवळ वाट पाहत. नक्कीच सौमित्रचा मेसेज असणार. काल काहीतरी बिनसलं होतं दोघांच्या मध्ये. प्लस माझं, मी काल सौमित्राला सगळं सरळ सरळ सांगायला हवं होतं. आता तो खरं काय ते कळेपर्यंत हे असंच वागा. आता एवढं सगळं चांगलं चाललंय आणि अजिंक्य नेमकं जाणार पुढच्या आठवड्यात. त्यांनी नाही जायला पाहिजे, म्हणजे ते इथंच थांबले तर बरं होईल. नाही का शीतल? नाही, कशाला? अगं जसं तू आई होणार आहेस तसं ते बी बाप होणार ना. मी काय म्हणते, आता शीतलीने एवढी गोड बातमी सांगितली आणि आता तुम्ही इथं नसणार. तुम्ही इथंच थांबलं तर नाही चालणार का हो? ऍक्च्युली आम्ही पण अगोदर पत्रिकाचं जरा बघत होतो. तर पत्रिका दोघेच? हो, आम्ही बघितलं कारण जशी पत्रिका कुठे बघत होता आम्ही ऑनलाईनच्या याच्यावरती, म्हणून आम्ही प्रयत्न पण केला थोडा अल्टर करायचा. पण मग ते गुणांचं काय केलं जुळवायचं ते पुढे? गुण त्यांचे बाबा हो बोलले, मग सगळ्यांचं होच आहे. बाबांनी हो म्हटल्यावर गुण जुळले. काका, गजा पाटील आणि ह्या घराचा काही संबंध आहे का? कारण हे नाव ऐकल्यानंतरच आईसाहेबांना चक्कर आली. ईशा, तुझा माझ्यावर अजूनही विश्वास नाही. असं का बोलताय सर? हे काय ईशा? किल्ली साबण लागलाय किल्लीवर. मी नाही असं काय केलेलं सर. सांग ना ईशा. जावई बापू थांबा. पप्या गावातल्या लोकांनी पैसे वाटणार आणि ते पैसे वहिनी त्याला द्या. त्यांना जे योग्य वाटतंय ते त्या करतायत ना, मग आपण आपल्याला जे योग्य वाटतंय तेच करायचं. आपण जाऊबाईंना नियम तोडण्यापासून रोखूया. पैसे तयार आहेत, कधी कुठं कसं पाठवायचं ते सांग. पाठवी कुणाकडनं तरी. पण हे बघ, ज्याच्यावर संशय येणार नाही अशा कुणाकडनं तर पाठवू, तर अडकलं जायचो. ही बॅग आहे ना व, तिच्यावर नीट लक्ष ठेवायचं काय. याला कुणाला बी हात लावून घ्यायचा नाही, आणि कोणालाच तर मला लगेच हाक मार. जा बस.